हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू लर्न विथ वैशाली. आज आपण काल जसं सिम्पल प्रेझेंटेशनचे आपण सेंटेन्स बनवले होते. आय वेकअप, आय वर्क, आय कम, जसं आपण सेंटेन्स बनवलं होतं आणि ते आपण कशी प्रॅक्टिस केली होती की अगोदर पाहून बोललो होतो, नंतर न पाहता बोललो होतो, नंतर स्पीडनी बोललो होतो. सेम आज त्याच प्रकारे एकदम सिम्पल पास्ट सिम्पलला आज आपण समजून घेणार आहोत. ज्यावेळेस साधा भूतकाळामध्ये आपल्याला बोलायचं आहे, काल मी काय केलं, लवकर उठले, आंघोळ केली, दात घासले, ब्रेकफास्ट केला, पार्लरमध्ये आले, हे जे मी केलं काल पास्टमध्ये ते मला आज सांगायचं आहे. आज आपण ह्याविषयी जाणून घेऊ. काय होईल, आजचं एक खासियत अशी आहे की सब्जेक्ट कोणी असो, ही असो, शी असो, दे असो, वी असो, यू असो, सगळ्यांसाठी पास्ट सेंटेन्स बोलताना आपल्याला क्रियेचं दुसरं रूप म्हणजेच काय फी टूचं यूज करावं लागेल. जसं की आय वेकअप म्हणतो ना, मी उठते, त्या आपल्याला सांगायचं काल उठले तर आय ओकअप बोलावं लागेल. हे जी एक कन्सेप्ट आहे ते एकदा पॅटर्न समजून घेतला ना, खूप छानपैकी आपण बोलू शकतो. ट्राय करू आपण. ट्राय केल्यावर आपल्याला थोडं जमन. मला माहिती आहे सुरुवातीला आपल्याला नाही लक्षात येत, पण दरवेळेस तो शब्द सारखा ऐकून आहे ना आपल्याला खूप छान जमतं. जसं की आज आपण 5च सेंटेन्स पाहणार आहोत आणि 5 सेंटेन्सेस रिपिटेशन करणार आहेत आणि एकदम खूप छानपैकी समजून घेणार आहे. तर लेट्स बिगिन. सिंपल, साधा भूतकाळ, साधा भूतकाळ, सिंपल भूतकाळ. आता स्टार्टिंगला काय सांगायचं, आपण काल काय केलं त्याच्याविषयी बोलायचं आहे. काल काय केलं म्हणजेच काय आपल्याला बोलायचं आहे की सब्जेक्ट आणि फी टू. साधा भूतकाळात फी टू आवर्जून येणार. स्टार्टिंगला मला बोलायचं आहे आय वोकअप अर्ली, मी लवकर उठले. आय वोकअप अर्ली, मी लवकर, वोकअप, वेकअपचा वोकअप. नंतर मला सांगायचं आहे आय टूक अ बाथ, मी आंघोळ केली. टेकचं टूक, इथे आपण बघू वेकअपचं वोकअप आणि टेकचं टूक येणार. आय टूक अ बाथ, मी आंघोळ केली, कारण फिट वाला. नंतर मला सांगायचं की मी नाश्ता केला, मी नाश्ता केला. आय हॅड ब्रेकफास्ट, आय हॅड ब्रेकफास्ट. तर हॅड का, कारण फी हॅवचं फी टू हॅड, हॅव. नंतर मला सांगायचं की मी पार्लरमध्ये, माझ्या पार्लरमध्ये आले. आय केम टू माय पार्लर, आय केम टू माय पार्लर. केम का, तर कमचं केम, कमचं केम. नंतर मला सांगायचं की मी माझ्या क्लायंटला भेटले. आय मेट माय क्लायंट्स. हे का मेट का, तर मीटचं मेट, कमचं केम, हॅवचं हॅड, टेकचं टूक, वेकअपचं ओकअप. सिम्पलमध्ये आता आपण काय करू, एक 5 वेळेस बोलू. त्याने काय होईल, आपल्यात कॉन्फिडन्स येईल. आणि सगळ्यात खासियत ही आहे की जरी इथं ही आला, तो लवकर उठला, तरी ओकअप येणार. जरी ती आली, शी आली, तरी ओकअपच येणार. कारण सब्जेक्ट कोणताही असो, साधा जो भूतकाळ आहे त्याच्यामध्ये फी टूच येतात. त्याच्यामुळे जास्त काळजी नाही करायची, एकदम सोपं सेंटेन्स आहे. जसं की आय वोकअप अर्ली, मी लवकर उठले. 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 आय वोकअप अर्ली, लवकर उठले. त्याच्यानंतर सांगायचं आहे आय टूक अ बाथ, म्हणजे प्रॅक्टिस करायचीच आहे. आपण असं नाही म्हणत, हा माहिती आहे पण प्रॅक्टिस नाही आहे. आय टूक अ बाथ, मी आंघोळ केली. नंतर मी ब्रेकफास्ट केला. आय हॅड ब्रेकफास्ट. नंतर मी सांगते की आय केम टू माय पार्लर. नंतर मी आवर्जून सांगते की मी माझ्या क्लायंटला भेटले. आय मेट माय क्लायंट्स. आता आवर्जून लक्षात ठेवायचं, क्लायंट एक असेल तर यस नसता, पण मी भरपूर क्लायंटला भेटले म्हणून यस आला. आय मेट माय क्लायंट्स. आता आपण इथे काय करू, ही घेऊ. ही वोकअप अर्ली, ही वेकअप अर्ली, ही वोकअप अर्ली, ही वोकअप अर्ली, ही
woke up early. He took a bath. He took a bath. He took a bath. He took a bath. नंतर मला सांगायचं he had breakfast. He had breakfast. He had breakfast. He had breakfast. नंतर सांगायचं he came to his parlor. तो त्याच्या पार्लरमध्ये गेला. नाही तर तो माझ्या पार्लरमध्ये आला. He came to my parlor. 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 आणि नंतर सांगायचं की तो क्लायंटला भेटला. He met to my client. तो माझ्या क्लायंटला भेटला. He met to my clients. To नाही he met my clients. 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 म्हणजे आवर्जून सांगायचंय. आपण लिहितो, खूप लिहितो, इतकं छान लिहितो, सुंदर लिहितो, पण आपण प्रॅक्टिस जी प्रॅक्टिस असते ती आपल्याकडून राहून जाते. आपल्याला वाटतं वेळ नाही आहे, मी एकटंच कुठं बडबड करत बसू. मग काय होतं, वेकअपचं वोकअप होत नाही आपल्याकडून, आपल्याला भीती वाटते. टेकचं टूक होत नाही, आपल्याला भीती वाटते. कमचं केम होत नाही, आपल्याला वाटतं की डेअरिंग म्हणजे माझ्या तो कॉन्फिडन्स नाही. आणि मग काय पाचविषयी बोलायचं म्हटलं की आपण थांबून जातो. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर खूप खास वाटला असेल तर नक्कीच तुम्ही प्रॅक्टिस करण्यासाठी स्वतःला तयारी करा. स्वतःमध्ये पहा की नक्कीच एक सेंटेन्स आपल्याला प्रॅक्टिस करायची. ॲटलिस्ट मी तर म्हणेल आपल्याला नाही ना कॉन्फिडन्स तर प्रॅक्टिस केल्याशिवाय दुसरा कोणताच कुठेच उपायच नाही आहे. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ मनातून तुम्ही पाहितलाय तर आपण असं शिकत राहू, प्रॅक्टिस करत राहू आणि खूप छान फ्लुएंटली इंग्लिश बोलू. तर थँक्यू. वेळात वेळ काढून तुम्ही आजचा व्हिडिओ पाहितलाय त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आभार. असेच व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ जर आवडला तर खूप मनापासून लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला माहिती आहे तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब मला खूप छान एन्करेज करतं रोज नवीन टॉपिकसाठी. तर जास्त काळजी नाही करायची. रोज 5 सेंटेन्सची तयारी करू फुल कॉन्फिडन्सनी आणि दिवसभरात त्याचा यूज करू. मग काय होईल, आपल्याला ते एक प्रॅक्टिस होऊन जाईल, हॅबिट होऊन जाईल आणि खूप छान फ्लुएंटली इंग्लिश बोलू. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ. बाय, टेक केअर.